भागवत किंवा ज्ञान किंवा वारी किंवा भजन किंवा पारायण किंवा जे आम्ही देवाच्या प्रती करतोय ते कुठेही वायफळ नाही, काही ना काही देऊनच जाते. म्हणून ध्यान. एखाद्या मुलाचं ताप नसेल उतरत ना, त्याला काय करायचं, वाम जो भाग आहे हा वर ठेवायचा आणि या कडावर चंद्र जी नाडी आहे ही चंद्र नाडी आणि ही सूर्य नाडी. बारीक लक्ष द्या. कोणती नाडी आहे ही? सूर्य. इडा नाडी ही पिंगला नाडी. हा डोळा चंद्रमय आहे आणि हा डोळा सूर्यमय आहे. या नाकातनं या नाकपुडीमधनं श्वास गरम आहे आणि या नाकपुडीमधनं श्वास थंड आहे. काय करतात मोठे मोठे साधू संत? काय करतात माहितीये का? तुम्ही नका लावू, उन्हाळ्यामध्ये नका लावू तुम्ही फॅन. अनुभवानं हे पुलकजी सागर, विद्यानंदजी ते महाराज सगळे हे जे जैन धर्मामधले जे आहे नुसत्या गवतावर झोपतात महाराज. बरोबर की चूक? तुम्ही नुसतं जर तुम्ही याच याच्यावर तुम्ही चंद्रनाडी नुसतं एक नागपुडी अशी दाबून ठेवा ना, बराच वेळ तुम्ही नुसतं श्वासोश्वास चालू ठेवा. एक वेळ असेल की उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला थंडी लागेल, एवढी ताकद तुझ्या जवळ आहे राजा, तुझ्या जवळ आहे. कस्तुरी कुठे आहे? कस्तुरी कुठे आहे? कस्तुरी हे मृगाच्या नाभीत आहे. तद्वत देव कुठे आहे? देव ह्या तुझ्या तैसा हृदयामध्ये रामू. माऊली ज्ञानेश्वरी मगाची बोड घेतली आम्ही. मला तैसा हृदयामध्ये मी रामू. मी कसा हृदयामध्ये काय आहे? रामू आहे. असता सर्व सुखाचा रामू. सर्व सुखाचा, सर्व सुख देण्याचा, सर्व सुख इथे आहे. पुढे कहीं जाना नहीं पड़ता है. फकीर को कहीं जाना नहीं पड़ता है. फकीर तो अपने मस्ती में रहता है और जिसके पास मस्ती है वही तो खुशी मनाता है और जो खुश होता है वही तो भगवान के पास में होता है. पैशानी नाही मिळत महाराज.